जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात शिवसेना महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। वाढदिवसानिमित्त नाशिक येथील आधार तीर्थ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्य भेट देण्यात आलाय। तसेच विद्यार्थ्यांनी राजेंद्र चौधरी यांच्या दीर्घायुष्यासाठी महादेवाच्या चरणी प्रार्थना करून विठ्ठलवाडी शहर शाखेत सांस्कृतिक गाण्यांवर नृत्य करत शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे आयोजन उपशहर प्रमुख बाळा श्रीखंडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं होतं। तसेच राजेंद्र चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळाही यावेळी पार पडला। यावेळी अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, व्यापारी नेते, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून चौधरी यांना शुभेच्छा दिल्या। तर राजेंद्र चौधरी यांचा कार्यकर्त्यांनी भव्य पुष्पहार घालून सन्मान केला। सन्माननीय महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर व नाशिक या ठिकाणाहून आधारस्तंभ ज्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आत्महत्या केली त्याचा आश्रम गेले अनेक वर्षापासून सातत्याने आमचे त्र्यंबक गायकवाड साहेब हे त्या ठिकाणी चालवतात। आज मी त्यांचा आभार प्रकट करतो की सालाबादप्रमाणे याही वर्षी उल्हासनगरमध्ये सगळ्या मुलांना घेऊन आले, त्यांचं दर्शन आम्हाला घडलं। आज या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की सन्माननीय चौधरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये 1 ते 5 अनेक उपक्रम, शैक्षणिक शिक्षण उपक्रम असतील किंवा धार्मिक असतील, अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्याचप्रमाणे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी तसेच बाळा श्रीखंडे आणि सर्व युवा सेनेच्या पदाधिकारीच्या वतीने आज त्र्यंबकेश्वरहून आलेले निराधार जी मुलं आहेत ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली, ज्या शेतकऱ्यांच्या, त्यांना आधारस्तंभ देण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही सहकार्य केलेलं आहे। तर त्या ठिकाणी निश्चितपणे याचा सदुपयोगच होणार आहे, कारण की गेल्या अनेक वर्षापासून मी बऱ्याच वेळेस यांच्या आश्रमामध्ये जाऊन आलेलो आहे। त्र्यंबक गायकवाड साहेब आमच्या त्यांनी लहान लहान मुलांना एवढं शिक्षण देऊन एवढं स्वावलंबी केलेलं आहे। काही डॉक्टर झालेत, काही इंजिनियर झालेत, आता त्यांनी मगाशी सांगितले 2 PSI झालेले आहेत। त्या आश्रममधून शिकून आपण घरी शिकू शकत नाही, एवढं शिक्षण देऊ शकत नाही, पण त्या अनाथ आश्रममध्ये त्यांनी त्या मुलांना एवढं शिक्षण घडवून त्यांना PSI केलं। खरोखर तुमचं मी या ठिकाणी कौतुक करतो गायकवाड साहेब आणि तुमचा आभार प्रकट करतो। संपूर्ण महाराष्ट्रातून यांना या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्य पक्षाचे मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा या आश्रमाला भेट दिलेली आहे आणि त्यांना 2 बसेस, मोठ्या बसेस त्यांना भेट दिलेली आहे। अनेक वस्तू त्या रूपामध्ये त्याला भेट दिली जाते आणि त्याच्यावर खास करून आमचं आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांचं लक्ष असतं। त्यामुळं आज मी हे आल्याबद्दल त्यांचा आभार प्रकट करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांना लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज चौधरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ह्या आत्महत्याग्रस्त अनाथ मुलांनी सकाळी 5 वाजता भोलेनाथाला अभिषेक घातला आणि आम्हाला युवा सेना आपले बाळा श्रीखंडे यांच्या माध्यमातून दरवर्षी या मुलांना खऱ्या अर्थाने भगवंत हेच म्हणतो, ज्याला तहान लागली त्याला पाणी द्याला, ज्याला भूक लागली त्या अन्न द्या, तेच काम ही युवा सेना करत आहे। आज चौधरी साहेबांच्या माध्यमातून मुलांना भरपूर असं धान्य जे किराणा लागत होता तो मोठ्या प्रमाणात त्यांना दिला। त्याबद्दल युवा सेना, श्रीखंडे साहेब या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सगळी मंडळी ज्यांनी मदत केली त्यांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।